Thank you.
संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारांचा कार्याच्या प्रकरणातील हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबारांनी भगवान परमात्मा आणि गोपाळ
यांच्यामध्ये असलेलं अलौकिक अशा प्रकारचं प्रेम, त्या प्रेमाची परिपूर्ती ज्या काल्याच्या माध्यमातून होते, अशा प्रकारचं वर्णन करणारा हा अभंग आज या ठिकाणी चिंतन सेविकांनी निवडलेला आहे. आज हा काल्याचा प्रसंग आहे. सेवारंभ करण्यापूर्वी थोडासा हा परिहार या निमित्ताने उपस्थित असलेले परमार्थ प्रेमी भावी भक्त माता भगिनी, गायक वादक काळकरी माळकरी, व्यासपीठावरती असलेली परमपूज्य श्रेष्ठ मंडळी, एकत्र येण्याचं निमित्त आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. आपल्या या कुकणा या गावामध्ये नवीन मंदिराची स्थापना आणि कलशारोहण, दक्षिणमुखी हनुमंतरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या निमित्ताने श्रीराम सेवा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. भगवान श्री रामप्रभूंच्या नावाने चालवलं जाणारं हे मंडळ आणि रामप्रभूंच्या भक्ताची असलेली म्हणजे हनुमंतरायाच्या असलेल्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा, मला वाटतंय देवे भक्ता लागी विचार मांडलेली असाच एक योग या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय. बऱ्याच महान पुरुषांचे या ठिकाणी आशीर्वाद या परिसराला लाभलेले आहेत. प्रातस्मरणीय सद्गुरु किसनगिरी बाबांचा, परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य भास्करगिरी बाबांचा या परिसराला लाभलेला आशीर्वाद, त्यांच्या कृपाछत्राखाली आपण सर्व वाढणारी मंडळी, त्या अनुषंगाने या ठिकाणी या सप्ताहाचं 3 दिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. त्यामधील आजच्या या काल्याच्या कीर्तनी त्याची परिसमाप्ती होत असताना ही सेवा माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीकडे आलेली आहे. वारकरी शिक्षण संस्थेचा पाईक या नात्याने मी या ठिकाणी उभा आहे. विठाला विठाला काही वेळामध्ये पूज्य भास्करगिरी बाबांचं आगमन या ठिकाणी होणारच आहे. बरीच बडी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त हरिभक्तीपरायण बद्रीनाथ भाऊ हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायाचं एक वेगळं वैभव आता व्यासपीठावरती आरूढ होत आहे. विठाला विठाला हरिभक्तीपरायण बाबा या ठिकाणी आलेले. मला असं वाटलं होतं की कालचं कीर्तन झाल्यानंतर लोकांना असं वाटेल काल श्रीखंडाचा बेत मिळाला आणि आज काय पापड खायला मिळाले आम्हाला. कालची मेजवानी होती. काय असतं, जेवत असताना सगळेच गोड पदार्थ असतील तर माणूस जास्त जेवू शकत नाही. तोंडी लावायला काहीतरी असावं लागतं. आज हे माझं कीर्तन तोंडी लावणारं असं कीर्तन आहे. अशा महान विभूतींच्या माध्यमातून या ठिकाणी हा काला संपन्न होत असताना जगद्गुरु तुकोबारायांचा एक 4 चरणाचा अभंग मी चिंतन सेवेकरता आपल्या समोर ठेवलेला आहे. काला हे पूर्णतेचं प्रतीक आहे.
माणसाच्या जीवनाची पूर्णता जर कशाने होत असेल ती भगवत दर्शनाने होते. आपल्या जीवनाचं सार्थकपण हे जर कशामध्ये असेल तर ते भगवत दर्शनामध्ये. एखादा पावसाचा पडलेला थेंब असतो, त्या थेंबाला जर व्यापक व्हावं असं वाटलं, मोठं व्हावं असं वाटलं, परिपूर्ण व्हावं असं वाटलं तर त्याच्यासाठी काय साधन आहे? तर ऐका, पावसाचा पडलेला एखादा थेंब त्याला जर परिपूर्ण व्हायचं असेल तर त्याला कुठेतरी एखाद्या प्रवाहामध्ये सामील व्हावं लागेल. तो प्रवाह वाहत वाहत जाऊन कुठेतरी एखाद्या नदीला मिळाला पाहिजे. ती नदी वाहत वाहत जाऊन ज्यावेळेस समुद्राला मिळेल त्यावेळेस त्या एका थेंबाला हे परिपूर्ण अवस्था प्राप्त होईल. कारण अपूर्यमानम अचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत. तो थेंब जसा समुद्राला मिळाला की त्याच्या जीवनाची परिपूर्णता आहे, तसं जीव स्वभावता भगवंताचा अंश आहे. ममैव अंशो जीव लोके. थोडस त्या थेंबाचा जर विचार केला तर तो थेंब सुद्धा कोणाचा अंश आहे? समुद्राचाच अंश आहे. तो समुद्राचा असलेला थेंब ज्यावेळेस त्या समुद्राला मिळतो त्यावेळेस त्याची परिसमाप्ती आहे. तसं हा भगवंताचा अंश असलेला जीव ज्यावेळेस भगवंताला पाहतो त्यावेळेस त्याच्या जीवनाचं सार्थकपण आहे. विठ्ठलाची सार्थक विठ्ठलाची एक देखील या. मनुष्य जीवनाची सार्थकता ज्यावेळेस आपण भगवंताला प्राप्त करू, त्याला पाहू त्यावेळेस आहे. काला हे ऐक्याचं एक प्रतीक आहे. जसं दही आणि लाही हे ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्याचा काला तयार होत असतो, तसं जीव हा भगवंत स्वरूप होईल, भगवंताला पाहिल त्यावेळेस त्याचं ऐक्य झाल्यानंतर तिथं काला होत असतो. भगवंताला पाहणं, भगवंताला प्राप्त करणं हे जितकं महत्वाचं आहे त्याही पेक्षा भगवंताला जाणून घेणं हे त्याही पेक्षा महत्वाचं आहे. कारण भगवंताला जाणल्यानंतर वेगळा भगवान परमात्मा पाहावा लागत नाही. भगवान परमात्म्याला कळून घेतल्यानंतर वेगळा भगवान परमात्मा पाहावा लागत नाही, तो भगवत स्वरूपच होऊन जात असतो. परमपूज्य डोंगरीजी महाराजांच्या भागवतामध्ये एक सुंदर अशा प्रकारचा दोहा आलेला आहे. एक साधक भगवंताचा पत्ता शोधत होता की भगवान कुठे मिळेल, इथे मिळेल का तिथे मिळेल, भगवंताचा पत्ता शोधत होता, पण त्याला पत्ता मिळाला नाही. होगा सकल जहां में पाया पता तेरा नहीं, होगा सकल जहां में पाया पता तेरा नहीं, और जब पता तेरा लगा अब पता मेरा नहीं. लाली मेरे लाल की जित देख उत लाल, लाली देखन मैं जो गई मैं भी हो गई लाल. देव पावयासी गेलो
गेलो तेथे देवाची होणी केलो. म्हणून असा भगवान परमात्मा पाहणं हे जीवनाचं सार्थक आहे. असा भगवान परमात्मा आपल्याला पाहण्यासाठी त्या संबंधाने विचार शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. जीवनामध्ये काही विचार हे तात्कालिक करावे लागत असतात आणि काही विचार हे कायमस्वरूपीचे करावे लागतात. काही विचार हे तात्कालिक विचार असतात. तसं काही क्रिया या तात्कालिक क्रिया आहेत, पण काही क्रिया या आत्यंतिक म्हणजे कायमस्वरूपी कराव्या लागणाऱ्या क्रिया आहेत. अशी प्रातस्मरणीय मामांच्या एका चिंतनामध्ये असं आलेलं आहे, काही क्रिया या तात्कालिक क्रिया आहेत, पण काही आत्यंतिक क्रिया आहेत. उदाहरणार्थ भूक लागल्यानंतर मनुष्य जेवण करतो, ही तात्कालिक क्रिया आहे, तेवढ्या कालापुरती केली जाणारी क्रिया आहे. तहान लागल्यानंतर पाणी पितो, तात्कालिक क्रिया आहे. पण श्वासोच्छ्वास करणं ही आत्यंतिक क्रिया आहे, कायमस्वरूपाची केली जाणारी क्रिया आहे. तसं मनुष्य जीवनामध्ये काही विचार हे तात्कालिक विचार आहेत, ते तेवढ्या कालापुरते करावे लागत असतात. भौतिक शास्त्रामध्ये अन्न वस्त्र निवारा या मनुष्याच्या गरजा सांगितलेल्या आहेत, त्या तात्कालिक गरजा आहेत. त्या संबंधाने विचार हा तेवढ्या कालावधीपुरता करावा लागणार आहे. पण काही विचार मात्र मनुष्याने अखंड करावे लागत असतात. त्या विचारामध्ये कधीही खंड पडू नये. भगवंताच्या चिंतना संबंधाचा, देवाच्या नामासंबंधाचा विचार करत असताना तो विचार कसा केला पाहिजे, या जीवनाची सार्थकता, या जीवनाचा उद्धार होण्यासाठी तो विचार आपल्याला कायम केला पाहिजे. क्षणाक्षणाची करावा नामासंबंधीचा साधनेचा विचार सांगत असताना संत सांगतात, अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. त्याच्यामध्ये खंड नाहीये, हा अखंड केला जाणारा विचार आहे. म्हणून मनुष्य जीवनामध्ये देवासंबंधीचा विचार हा अखंड असला पाहिजे. पंचदशीमध्ये मनुष्य जीवनामध्ये कोणता विचार कायम केला पाहिजे हे सांगत असताना सदा विचार तस्मात् जगत जीव परात्मनः जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. तीन विचार मनुष्याने अखंड केले पाहिजे. पहिला विचार आहे तो म्हणजे जीवाचा, दुसरा विचार आहे जगताचा आणि तिसरा विचार आहे परमात्म्याचा. या जगाचा विचार करणं हे पहिलं काम आहे. जगाच्या संबंधाने काय विचार करायचा, हे जग कोणी निर्माण केलेले आहे, याचं मूळ स्वरूप काय आहे, याचा आणि आपला संबंध काय, हे जर खरं असेल भगवान परमात्म्याच्या संबंधाने, हे जर जग खरं असेल तर ठिकठिकाणी शास्त्रकारांनी
त्याला मिथ्या खोटं अशा प्रकारचं का सांगितलेलं आहे असा विचार करणं हा जगाच्या संबंधातला विचार आहे. पाठामध्ये आठवते आम्हाला मुलीबाबांनी एकाच वाक्यामध्ये जगाचा विचार सांगितलेला होता. काय मोठ्या लोकांचे शब्द असे असतात, अल्पाक्षरम असा विद्यम. बाबांनी सांगितलेलं असं होतं, देवबाबा म्हणाले होते या जगाचा विचार करत असताना कांद्याचा विचार करा म्हणे. कांदा श्रावण महिना लागलेला आहे. हा कांदा कसा विचार करायचा जगाच्या संबंधाने. कांदा हातामध्ये घेतल्यानंतर कांदा म्हणजे काय हा पाहत असताना त्याच्यावरचं वरचं टरफल काढलं, आतमध्ये काय पुन्हा टरफल आहे. पुन्हा ते वरचं टरफल काढलं, त्याच्यामध्ये काय पुन्हा टरफल आहे. तेही काढलं, पुन्हा काय टरफल आहे. आणि असं सगळे टरफल काढल्यानंतर आतमध्ये काय होतं, हा आतमध्ये काही नाही एवढं शिल्लक राहतं. जगाचा विचार करत असताना तो विचारांती एवढं लक्षात येतं हे जगमध्ये काही नाही, सर्व टरफलच आहे. हा जगाचा विचार आहे. जीवाचा विचार महत्वाचा आहे. जीव म्हणजे तुम्ही आम्ही जीव. आपलं मूळ स्वरूप काय, आपण इथं कशा करता आलेलो आहोत. भगवान परमात्म्याने आपल्याला या मृत्यू लोकामध्ये कशा करता धाडलेलं आहे आणि आपण इथं आल्यानंतर काय करणं आपलं कर्तव्य आहे, हा जीवाच्या संबंधाने केला जाणारा विचार आहे. आणि तिसरा विचार आहे तो म्हणजे देवाच्या परमात्म्याच्या संबंधाने केला जाणारा विचार आहे. मग देवा संबंधाने विचार करत असताना भगवान परमात्मा हा सत्ताधीश आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्वात मोठा अशा प्रकारचा भगवान परमात्मा आहे. आणि ऐका, शास्त्रामध्ये कोणत्याही वस्तूचा तो व्यक्तीचं मोठेपण पाहत असताना ते 3 अंगाने पाहावं लागतं. 3 अंगाने पाहावं लागतं. एक आहे त्या वस्तूत असलेलं ऐश्वर्य, त्या वस्तूत असलेलं सामर्थ्य आणि त्या वस्तूत असलेलं स्वरूप. या 3 अंगाने कोणत्याही वस्तूचं मोठेपण ठरत असतं. मोठेपण पाहावं लागतं. एक तर त्या व्यक्तीचं त्या वस्तूचं ऐश्वर्य, नंतर त्याचं सामर्थ्य आणि नंतर त्याचं स्वरूप. भगवान परमात्मा व्यापक आहे, भगवान परमात्मा मोठा आहे. त्याचं मोठेपण पाहत असताना या 3 अंगाने ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस पहिला आपला मुद्दा आहे तो म्हणजे भगवंताचं ऐश्वर्य. आता ऐश्वर्य शब्दाची व्याख्या, ऐश्वर्य शब्दाचा विचार सांगत असताना आपण ऐश्वर्य व्यवहारामध्ये कशाला म्हणत असतो. आपण ऐश्वर्याची व्याख्या पाहत असताना, ऐश्वर्याचा विचार करत असताना एखाद्याजवळ असलेली जमीन जुमला, स्थावर जंगम मालमत्ता, पैसा घोडा गाडी या संबंधाने जो विचार आहे आपण व्यवहारामध्ये त्याला ऐश्वर्य म्हणत असतो. पण शास्त्रामध्ये त्याला ऐश्वर्य म्हटलेलं नाही. लक्षण संग्रहामध्ये विचार करत असताना या ऐश्वर्याची व्याख्या आहे शासन कर्तृत्व ऐश्वर्यम. एखाद्याची सत्ता, एखाद्याचं शासन हे जेवढं व्यापक असतं, जेवढं मोठं असतं ते त्याचं ऐश्वर्य असतं. एखाद्याची सत्ता ही जेवढी व्यापक, जेवढी मोठी ती तेवढं त्याचं ऐश्वर्य असतं. आता आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. हा भारत देश आहे. 15 ऑगस्ट 1947 साली हा स्वातंत्र्य झाला. त्यानंतर आजपर्यंत बरेच सरकार आले, पण आता सध्या जी चालू आहे त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर या ठिकाणी केंद्राची सत्ता आहे आणि केंद्राची सत्ता असल्यामुळे आपण त्यांच्या सत्तेमध्ये थांबलेलो आहोत. म्हणून त्या सत्तेचा विचार चालू असताना प्रतिनिधी त्या सत्तेचे आलेले आहेत. हा एक फार मोठा योगायोग आहे. सध्या त्या सत्तेमध्ये आपण वावरत आहोत.
कशा आपला त्याच्याशी संबंध आहे त्या सत्तेचे प्रतिनिधी असलेले आमचे मुरकुटी भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. विषयांतर होईल तरी सुद्धा सांगणं माझं कर्तव्य आहे. समोर महंत महामंडलेश्वर स्वामीजी बसलेले आहेत. वारकरी शिक्षण संस्थेची सेवा करत असताना वारकरी शिक्षण संस्थेच्या इतिहासामध्ये आणि आतापर्यंत कुठेही न घडलेली घटना ही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये घडलेली आहे. काल योगायोगाने वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त हरिभक्तीपरायण ढोक महाराज आळंदीला आलेले होते. मंदिराच्या संबंधाने चर्चा करण्याकरता कृष्ण भगवतीचा विचार करण्याकरता त्यांनी बोलवलेलं होतं, गेलं होतं. त्यावेळेस त्यांनी जाता जाता सांगितलं की म्हणे संस्थेच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी क्रांती जर कोणती झाली असेल तर ती क्रांती झाली ती म्हणजे आरक्षणाची. आपल्याला कल्पना नसेल, कदाचित बऱ्याच लोकांना माहिती असेल, वारकरी शिक्षण संस्था या वर्षी 101 वर्ष पूर्ण करून 102व्या वर्षामध्ये पदार्पण करते आणि अशा संस्थेच्या 58 गुंठ्यावरती आरक्षण टाकलेलं होतं नगरपालिकेच्या माध्यमातून. त्यावेळेस जिथं विद्यार्थ्यांना फी नाही, शिक्षकांना पगार नाही, अशा निरपेक्ष तत्वाने आणि दिव्य हेतूने जी संस्था कार्य करते, बरीच महाराज मंडळी त्या ठिकाणी ज्ञान घेत असतात. अशा संस्थेच्या त्या ठिकाणी क्षेत्रावरती आरक्षण टाकलेलं होतं. मग ते आरक्षण उठवण्याकरता बऱ्याच पद्धतीने प्रयत्न वगैरे केलेले होते. काही विश्वस्तांनी त्याच्यामध्ये प्रयत्न केलेले होते. नंतर सर्व सत्तांतर झाल्यानंतर ज्यावेळेस सांगायला हरकत नाही, आताचे सध्याचे असलेले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याकडे आम्हाला मुरकुटे साहेब घेऊन गेले. आमच्या सोबत संजयजी महाराज पाचपूर होते, संतोष महाराज सुंबे होते, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विश्वस्त पदाधिकारी मंडळी होते. आणि आपल्याला नवल वाटेल, त्या आरक्षणाचा न्यायनिवाडा ही झालेला होता. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेली होती. सातबाऱ्यावरती संस्थेचं नाव हटलेलं होतं. पण अशा असलेल्या आरक्षणावरती संस्थेची ही सेवा, संस्थेचं समर्पण पाहून माननीय मुख्यमंत्र्यांनी भाऊंच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्यावेळेस त्या असलेल्या सर्व प्रक्रियेला थांबवून तात्काळ त्याची नोटीस काढावी आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या 58 गुंठ्यावर आरक्षण तात्काळ उठवावं अशा प्रकारची नोटीस काढली. आणि ऐका, मला हे महत्वाचं सांगायचे, इतिहासामध्ये नोंद करण्यासारखी गोष्ट आहे. हे केल्यानंतर नगर विकास विभागाचे प्रमुख सचिव आहेत ते म्हणजे नितीन करीर साहेब. त्या नितीन करीर साहेबाकडे ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्या आतापर्यंतच्या जीवनामध्ये, आतापर्यंतच्या अभ्यासामध्ये न्यायनिवाडा झाल्यानंतर परत संस्थेच्या एखाद्या जमीन मालकाच्या नावावरती जमीन होते, माझ्या आतापर्यंतच्या जीवनामध्ये कधीही सुद्धा न घडलेली घटना म्हणजे ही वारकरी शिक्षण संस्थेची घटना आहे. कधीच असं घडत नाही की न्यायनिवाडा झाल्यानंतर परत त्या मालकाच्या नावाने जमीन होते. पण हे सर्व वारकरी शिक्षण संस्थेच्या पूर्वसुरींची असलेली आनंद निवासी गुरुनाम गुरुजोग महाराजांपर्यंत आलेल्या पूर्वसुरींची पुण्याई वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणि या सर्व नेते मंडळीच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आरक्षण उठलेलं आहे. मी विषयांतर केलेलं आहे, पण माझ्या दृष्टीने आणि वारकरी शिक्षण संस्थेचा अत्यंत महत्त्वाचा विषय होता म्हणून त्याचा उच्चार केला. कोणत्याही मोठ्या व्यक्तीचं मोठेपण पाहत असताना 3 अंगाने पाहावं लागतं. एक ऐश्वर्य, एक त्याचं सामर्थ्य आणि त्याचं स्वरूप. भगवंताचं ऐश्वर्य पाहत असताना ऐश्वर्याची आपण व्याख्या केली. ऐश्वर्य त्याला म्हणत असतात त्याची सत्ता ही जेवढी व्यापक असते ते त्याचं खरं ऐश्वर्य असतं. मग भगवंताची सत्ता पाहत असताना या जगाची उत्पत्ती, या जगाची स्थिती आणि या जगाचा प्रलय करणं हे सर्व भगवंताच्या हातामध्ये आहे आणि ही त्याची सत्ता आहे.
पुष्पदीपाने फार सुंदर वर्णन केले. बाबा हे शिवालिंगम यत्त जगदोदय रक्षा प्रलयकृत. देवाचं ऐश्वर्य आहे या जगाची उत्पत्ती, या जगाची स्थिती आणि या जगाचा संहार भगवान परमात्म्याच्या घडीमोडी हेळा मात्रे अगदी क्षणामात्रामध्ये या सर्व सृष्टीची उलथापालथ करण्याची सत्ता भगवंताच्या हातामध्ये आहे. आणि हे देवाचं ऐश्वर्य, देवाचं ऐश्वर्य. नंतर देवाचं सामर्थ्य. सामर्थ्य पाहत असताना सुद्धा भगवान परमात्म्याचं सामर्थ्य कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम अशा प्रकारचं सामर्थ्य भगवंताचं. आता सामर्थ्याची व्याख्या करत असताना लक्षण संग्रहामध्ये फार सुंदर विचार आलेला आहे. कार्य करणं योगत्वम सामर्थ्यम असा विचार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. कार्य करण्या पाठीमागे जी एक शक्ती असते ती त्याचं खरं ऐश्वर्य असतं. म्हणून भगवान परमात्म्याचं ऐश्वर्य पाहत असताना भगवान परमात्म्याचं कार्य आहे, भगवान परमात्मा या सर्व सृष्टीचं चलनवलन तो त्याच्या सत्तेने करत असतो. आपल्याला वाटत असेल मनुष्य चालताना दिसतोय, तो बोलताना दिसतोय, तो पाहताना दिसतोय, पण तुकोबारा म्हणतात हे चालणं चाले शरीर कोणाची आसने कोणा मोरा विते आली कोणा मोरा विते आली चाले शरीर कोणाची आसने कोणा मोरा चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरवीन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन सुटू नको. हे देवाचं सामर्थ्य की त्या भगवान परमात्म्याच्या सामर्थ्यामुळेच ह्या सर्व गोष्टी घडतायत. काय देवाचं सामर्थ्य पाहत असताना वेगवेगळ्या अंगाने आपण पाहत आहोत. एक प्रयोग आहे, प्रयोग. कल्पना करा एखादी बादली घ्या, बादली, आणि त्या बादलीमध्ये एखादा ढेकूळ टाका. काय होतो? तो ढेकूळ त्या बादलीमध्ये पाण्यामध्ये विरून जातो, कळतही नाही कुठे जाईल. पाण्याला गाळ होऊन बसत असतो. थोडासा प्रयोग असा आहे, थोडासा विचार करा. या पृथ्वीचा ज्यावेळेस आपण विचार करतो, या पृथ्वीचा विचार करत असताना आपल्याला एक गोष्ट निश्चित लक्षात येण्यासारखी, विचार करण्यासारखी आहे. या पृथ्वीवरती पाण्याचा अंश किती आहे आणि या पृथ्वीवरती जमिनीचा अंश किती आहे? या पृथ्वीवरती जमिनीचा अंश हा 29% आहे आणि पाण्याचा अंश हा 71% आहे. थोडं गणिती भाषेने जर विचार केला तर आपल्याला हे लक्षात येत आहे की एका बादलीभर पाण्यामध्ये एखादा ढेकूळ टाकावा, तसं समुद्रा एवढ्या पाण्यामध्ये ही पृथ्वी जमीन रूपाने पाहिली तर एका ढेकळा एवढी. पण एका ढेकळा एवढी असलेली पृथ्वी या 71% पाण्यामध्ये अजून का विरून गेली नाही? त्याचं कारण सांगत असताना माझे ज्ञानोबाराय काय बोलतात ऐका. ज्ञानोबारायांनी त्याचं कारण सांगत असताना ज्ञानोबाराय फार सुंदर बोलतात. मी निघालो असे भूतळी म्हणून हे समुद्र तळी पासूची ढेकुळी भिरेची ना. अरे याच्यामध्ये मी प्रवेश केलेला आहे, माझ्या सामर्थ्याने ही आजपर्यंत ही पृथ्वी यामध्ये पाण्यामध्ये बुडालेली नाहीये. आपल्या शरीराचा विचार करा. आणखी एक छोटासा प्रयोग सांगतो. कल्पना करा एखादा फुगा फुगा, तो फुगा फुगवला आणि त्या फुगवलेल्या फुगेला एक लहान छिद्र पाडलं, आतून होतो मी काय होतो? एक तर तो फुटून जातो किंवा त्याच्यामधली हवा निघून जात असते. एक फुगा आहे व्यवहारातला. मला सांगा आपलं शरीर हा सुद्धा एक फुगाच आहे. याच्यामध्ये दुसरं काय नाही, याच्यामध्ये हवाच आहे. याला एक नाही तर 9 छिद्र पाडलेली आहे, पण आजपर्यंत एकाही छिद्रातून हवा गेलेली नाही. ही कोणाची शक्ती आहे? ऐका, या 9 छिद्रापासून अजूनही हवा गेलेली नाही. ऐका, आपल्या शरीरातील सर्व प्राणाचं जे चलन चाललेलं आहे हे देवाच्या सत्तेने चाललेले आहे. आणखी एक छोटासा प्रयोग आहे.
व्यवहारामध्ये आता माता भगिनी स्वयंपाक करत असताना त्यांना लक्षात येण्यासारखा विषय, तापलेल्या तव्यावरती जर तेल टाकलं तर ते तेल लगेच जळत नाही, ते तेल लगेच जळून जात नाही, ते तसंच राहत असतं, तापत असतं, ते खूप तापत असतं. पण जे तवे अग्नीवर ठेवलेल्या त्या तव्यावरती टाकलेलं तेल लगेच जळून जात नाही, ते खूप काळ घेत असतं. मग असं असलेलं तेल जे अग्नीवरती तव्यावरती जळून जात नाही, असं तेल आपण आपल्या रोज जेवणामध्ये पोटामध्ये कितीतरी घेत असतो. म्हणजे अग्नीमध्ये तव्यावरती जळत नाही, ते आपल्या पोटामध्ये राहतं तरी कसं, आणि त्याचं काय होतं नेमकं, तर त्याचं कारण सांगत असताना सुद्धा भगवान परमात्मा असं सांगतात, हे तुम्ही जे खाता, अन्न खाता, खाण्याचं काम तुम्ही करता, पण ते पचवण्याचं काम मी करतो. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम. आपण 4 प्रकारचे अन्न खात असतो. कोणते? 4 प्रकारचे अन्न खात असतो. तुम्ही कोणताही पदार्थ सांगा, त्या 4 प्रकाराच्या पुढे नाहीये. कोणते 4 अन्न खातो? चाटायचे, चोखायचे, चावायचे, गिळायचे. प्रकार किती झाले? 4 प्रकार झाले. याच्या पलीकडे कोणीच खात नाही. चाटायचे, चोखायचे, चावायचे, गिळायचे. भगवान परमात्मा म्हणतो पचाम्यन्नं चतुर्विधम, मी 4 प्रकारचे अन्न पचवत असतो. मला सांगा, हा भगवान परमात्मा आपल्या जठराग्नीमध्ये तो स्वरूपाने राहतो आणि सर्व हे अन्नाचं पचन, प्राणाचं वहन करतो. हे भगवान परमात्म्याचं खरं सामर्थ्य आहे. म्हणून कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम सामर्थ्याने भगवंताचा जर विचार केला तर भगवान परमात्म्याचं सामर्थ्य मोठं आहे. माझा दुसराही विचार झालेला आहे आणि तिसरा आणि महत्वाचा विचार करायचा आहे की भगवान परमात्म्याचं स्वरूप काय आहे. भगवान परमात्म्याचं स्वरूप, देवाच्या स्वरूपाचा विचार करत असताना हा भगवान परमात्मा चराचरामध्ये, कणाकणामध्ये तोच उभं राहिलेला आहे ना, हा भगवान परमात्म्याचा स्वरूपाचा विचार आहे. त्याला भगवान परमात्म्याचं स्वरूप म्हणतात. स्वरूपाची व्याख्या करत असताना लक्षण संग्रहामध्ये अशी केलेली आहे, कारण जनन योगत्वम स्वरूपत्वम. कोणत्याही वस्तूचं जे कारण असतं ते त्याचं स्वरूप असतं. जगातील कोणतीही वस्तू घ्या, अंततत्व त्याचं कारणाचा विचार करत असताना भगवान परमात्मा त्याचं कारण आहे. मग असा असलेला भगवान परमात्मा, जो भगवान परमात्मा सर्व व्यापक आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्व सत्ताधीश आहे. पण ज्यावेळेस त्याला मी पाहिलं, गोकुळामध्ये पाहिलं, एवढा मोठा जो भगवान परमात्मा आहे, तो एवढा मोठा असलेला भगवान परमात्मा आम्ही त्याला गोकुळामध्ये पाहिलं, तर तो आम्हाला काय करताना दिसला? हाती गोवर